कृपया सर्वांनी हाताने टाळी, सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाव. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, हा तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. विठ्ठल 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 बोला कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. बाळूमामाच्या नावानं श्री सद्गुरु मुळे महाराज की. तत्प्रविशममवाच्यमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण संगाचिया,
पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करहातटी 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 आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट श्रीराम प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अद्वैत भागवत संप्रदायाचा कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचम वेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत जिजवणारे संत सज्जन देहुनी वासी जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा आपण सगळ्यांच्या परिचयाचा आणि अतिशय सुंदर असा हरिभक्ताची निर्भय अवस्था प्रकट करणारा हा सुंदर अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज आपल्या भूमीमध्ये श्री गुरुवर्य मुळे महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं गेली 3 वर्ष आपल्या गुरुचा सोहळा आपल्या याची देही याची डोळा अनुभवायला मिळावा या अतिशय सुंदर कारणाने त्या ठिकाणी श्री बाळूमामांच्या गुरुवर्य मुळे महाराजांचा हा पुण्यतिथीचा उत्सव ज्यांच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये साजरा होतोय. आजी आता कीर्तनात आहात ना तुम्ही, मग आता इथले नियम पाळायचे. नातू घरी आहेत, इथं कीर्तनात एक तर जमत असेल तर व्यवस्थित बसा, नाही जमलं तर आपलं त्यांना घरी पाठवा, जेवायला 9 वाजता बोलवा. आणि समोर तुम्हीच ए पोरानो ए तुम्ही शांत बसायचं आणि नसेल जमत तर आपलं मस्त बाहेर खेळा, 9 वाजता जेवायला या. शब्द सुद्धा बोलायचा नाही एकमेकाशी आणि मोठ्याने सुद्धा त्यांच्या सोबत गप्पा नका मारू. इथं तरी विनंती आहे हात जोडून. ज्यांच्यामुळे ज्यांच्या माध्यमातून खरं तर ज्यांच्यामुळे मुळे महाराजांची पुण्यतिथी साजरी होतीये ते आपल्या गावाचं भूषण असणार आहे की ज्यांच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून श्री बाळूमामांच्या कृपेनं, मामांच्या आशीर्वादानं, मामांच्या थोर पुण्याईनं ज्यांच्या जीवनामध्ये एक अतिशय जबरदस्त असा कायापालट झाला. नामाच्या साधनेच्या माध्यमातून ज्यांनी मामांच्या अपार अशा करुणेचा अनुभव आपल्या जीवनामध्ये उतरवला, अशा आपल्या जलभावीचे असणारे सुपुत्र श्री आजीनाथजी महाराज चोरमले यांच्या माध्यमातून मामांच्या या अतिशय सुंदर अशा स्थानावरती गेली 13 वर्ष चालू असलेला हा भंडारा महोत्सव आणि या 13 वर्षातली ही 3ऱ्या वर्षाची कीर्तन महोत्सवाची 3ऱ्याच दिवसाची सेवा. वर्षही 13वा आहे, सप्ताहाचं वर्ष 3रं आहे आणि आजच्या सप्ताहाचा दिवसही 3रा आहे. अशा माध्यमातून अतिशय उत्तम अशा पर्व काळावरती एकादशीचा हा पर्व काळ आणि या पर्व काळावरती कीर्तन सेवा श्री गुरुंना समर्पित करण्याकरता श्री आजीनाथ महाराजांच्या माध्यमातून महाराजांनी एवढं मोठं कार्य केलंय की ज्या कार्यातून मामानी आयुष्यभर 74 वर्ष गोरगरिबांची, रुग्णांची,
ज्याला गरज आहे त्याची, अडलेल्याची, नडलेल्याची, रंजलेल्याची, गांजलेल्याची, दिनांची, दलितांची सेवा करत आपल्या आयुष्याचा गोड शेवट केला. त्याच सेवेचा मागोवा घेत एथ वडील जे जे करीती तया नामधर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकल या नियमाप्रमाणे आजीनाथ महाराजांनी मामांच्या सेवेचं हे व्रत आपल्या या भूमीवरती चालू करून गेल्या कित्येक अनेक जणांची सेवा, अनेक जणांच्या आयुष्याची कोडी, अनेक जणांच्या आयुष्यातली दुःखाची वाट संपवून पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात सुखाची हिरवळ बाळूमामांच्या आशीर्वादाने निर्माण करणारे आजीनाथ महाराज. आणि म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यामुळे आजीनाथ महाराजांना खूप धन्यवाद देते की त्यांच्या स्थानावरती असणारी ही नियोजित कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येऊन पोचली, ते आपल्या भूमीचं भाग्य असणारे आणि ज्यांनी अनेक कीर्तनकारांना असं म्हणतात की पैशानी श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनानी श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता मात्र आपली पावलं झिजवावी लागतात. अशा मनाने श्रीमंत असणाऱ्या अनेक माणसांपैकी माझ्या आयुष्यामध्ये एक अतिशय मनानी श्रीमंत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे चैतन्य दादा मोहिते, की ज्यांच्या ओम साई क्रिएशनच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय आध्यात्मिक प्रेमाचा संबंध आणि ऋणानुबंध आमचा जोडला गेला. आणि त्या नात्यानं एक अतिशय प्रेमळ असं बंधू भगिनीचं नातं, आणि या नात्यानं चैतन्यदादांच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून प्रभावीपणे पोचवण्याचं काम, घराघरापर्यंत, कानाकानापर्यंत, मनामनापर्यंत भिडवण्याचं काम करणारे आदरणीय चैतन्यदादा. आणि म्हणून चैतन्यदादांच्या माध्यमातून आज मामांची ही सेवा करण्याचा योग येतोय. त्यामुळे दादांना द्यावे इतके धन्यवाद कमी आहे. सतत या कार्यक्रमाकरता इथलं प्रत्येक नियोजन, बारकावे, इथल्या प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा, आपल्या राजकीय क्षेत्रातून वेळ काढून सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची खरं तर आवड आहे असे आदरणीय स्वप्नील भैया राऊत. स्वप्नील भैयांनाही मी खूप धन्यवाद देते, कारण त्यांच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक सेवेचे अपडेट मला प्रत्येक वेळेला येत राहिले. आणि त्याच्यामुळे स्वप्नील दादांचं मामांवरचं अतीव प्रेम, त्यामुळे स्वप्नील दादांसारखा एक राजकीय क्षेत्रातला मोठा माणूस ज्यावेळेला इथं मामांचा सेवक म्हणून इथं राबतो त्यावेळेला निश्चितच त्यांची पुण्याई मोठी आहे. म्हणून स्वप्नील भैयांना खूप धन्यवाद देते. सर्वच मामांचा हा सेवक परिवार की ज्यांच्या माध्यमातून जलभावी चोरमले वस्ती, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व वारकरी मंडळी, भाविक श्रोते, मामांचा भक्त परिवार आणि अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये साजरा केलेला हा भव्य दिव्य महोत्सव की अगदी पाडव्याच्या दिवशी मामांच्या आणि श्री गुरु महाराजांच्या मिरवणुकी करता एवढं मोठं नियोजन करणारे आजीनाथ महाराज आणि हा सर्व भक्त परिवार सगळ्यांचं खूप ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी ही सरस्वती सजवण्याचं काम, ही रंगभूमिका सजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे असे आदरणीय संजयजी महाराज हुलगे, ज्यांचं व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरी मातेच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गायनाची साथ देणारे आणि ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर मनस्वी आनंद निश्चितच झाला. अगदी त्या आवाजातला जो गोडवा आहे, त्या आवाजातला जी माधुर्यता आहे, ती माधुर्यता मनाला मोहून टाकणारी आहे असे या भागाचं भूषण असणारे गायनाचार्य आकाशजी महाराज. आकाशजी महाराज यांनाही खूप पर्यंतिकर खूप धन्यवाद देते. सुंदर गोड आवाज, एका तरुणाच्या माध्यमातून आवाजाची ही शक्ती, गायनाची अंगी शक्ती अद्भुत ही रंगी, अशी गायनाची शक्ती सर्वांपर्यंत पोचवणारे, अगदी मनोभावे पोचवणारे आदरणीय आकाश महाराज. त्यांच्या बरोबरीनं आदरणीय गायनाचार्य हनुमंतजी महाराज गोरड, आपल्या गावचे असणारे सुपुत्र आणि आपल्या भूमीचे असणारे एक वैष्णव कीर्तनकार वारकरी. त्यामुळे हनुमंत महाराजांनी खूप धन्यवाद देते. अतिशय उत्तम अशी मृदंगाची साथ देणारे आदरणीय कृष्णा महाराज, अतिशय तडपदार आणि गोड मृदंग तुमचा ऐकायला मिळतोय, तुम्हालाही खूप धन्यवाद देते. सर्वच आदरणीय महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, विणेकरी, चोपदार बाबा, सुंदर असे आमच्या विणेकरी ताई, विणेकरी बाबा, सुंदर साऊंड सिस्टीम
आणि आपल्या सगळ्यांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या उद्या आणि इथून पुढे अगदी आजीवन हे कीर्तन पोचवण्याचं काम करणाऱ्या ओम साई क्रिएशन आणि परिवार चैतन्यदादांचा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. खरं तर अभंग एका महात्म्याच्या जीवनाची प्रेरणा बघा किती मोठी असते. हा तोच समाज आहे ज्या समाजाने ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये दगड फेकले, ज्ञानोबारायाच्या अंगावरती शेण फेकलं. हा तोच समाज आहे ज्या समाजाने तुकोबारायाच्या पाठीवरती वळ उठवले. हा तोच समाज आहे ज्या समाजाने बाळूमामा ज्यावेळेला मेंढ्या घेऊन दुसऱ्याच्या रानामध्ये जात होते त्यावेळेला त्या रानाच्या बांधावर सुद्धा मेंढ्या येऊ नये म्हणून मामांच्या वरती धावून जाणारा हा तोच समाज आहे. हा तोच समाज आहे ज्या समाजाने मीराबाईला विष पाजलंय. हा तोच समाज आहे ज्या समाजाने चैतन्य महाप्रभूंना नाही नाही तेवढ्या शिव्या दिल्या. हा तोच समाज आहे ज्या समाजाने जिवंत संताची निंदा केली. आणि हा तोच समाज आहे ज्या समाजाने गेल्यानंतर त्या समाजाने त्या संतांच्या समाधी तयार करून त्या संतांच्या पुढे हात जोडले. का? जिथं त्याग आहे तिथंच हात जोडले जातात. हे तितकंच सत्य आहे. जिथं त्याग आहे, जिथं समाजाच्या प्रती अपार करुणा आहे, परोपकाराचं जीवन जगण्याची प्रेरणा आहे, हात तिथं जोडले जातात. आज हे बाळूमामांचं एवढं मोठं विश्व आपण पाहतो. एक अतिशय स्फूर्तिदायी प्रवास आहे की ज्या व्यक्तीच्या येण्यानं निश्चितच या वारकरी संप्रदायाची असेल, महाराष्ट्राची असेल आणि अवघ्या एक लक्षात ठेवा फक्त धनगर समाजाकरता नाही तर इथं जो भक्त म्हणून बाळूमामांच्या दरबारात येईल, महाराज म्हणतायत तुका म्हणे याती हो का तयाची बलती. बाळूमामांचं वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या दरबारात येणारा कोणत्या जातीचा आहे हे महत्वाचं नव्हतं. बाळूमामांच्या दरबारात येणारा त्यांच्यावर किती प्रेम करणार आहे याच्यावरून मामांची कृपा प्रत्येक जीवावरती समसमान होती, प्रत्येक जीवावर. आणि त्यामुळे अशी चैतन्याची अनुभूती आहे की मग अगदी सत्यव्वा असेल, मायप्पा असेल, या महान मायबापाच्या पोटी, या महान दाम्पत्याच्या पोटी बेळगावासारख्या चिक्कोडी सारख्या भागामध्ये ज्यावेळेला हे नररत्न जन्माला येतं की ज्यांच्या येण्यानं एक वैशिष्ट्य आहे, ज्यांच्या येण्यानं अहो इथल्या भूमीला इथल्या दगडावरती कोवळे कुंभ फुटले, ज्यांच्या येण्यानं इथल्या आटलेल्या नद्यांचं पाणी खळखळून व्हायला लागलं, ज्यांच्या जन्मानं इथं वाळलेल्या झाडाला सुद्धा लाकडाला सुद्धा पालवी फुटली, ज्यांच्या येण्यानं इथं अध्यात्माची क्रांती झाली, ज्यांच्या येण्यानं इथं तुमच्या आमच्या मानवतेचे विचार घराघरात पुजले जावे, ज्यांच्या येण्यानं इथं भूतदया पशुदया मनात खोलवर रुजवली, ज्यांच्या येण्यानं इथं घराघरामध्ये पुन्हा एकदा जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले, ज्यांच्या येण्यानं इथल्या परिवारामध्ये विठ्ठल भक्ती रुजली, ज्यांच्या येण्यानं इथल्या समाजाला ज्ञानोबा तुकोबा कळले, ज्यांच्या येण्यानं हा समाज उज्ज्वल परंपरेमध्ये पुन्हा एकदा सामावला गेला. ही परंपरा ज्यांनी निर्माण केली त्या परंपरेचे मूळ पाईक आहेत श्री सद्गुरु बाळूमामा. मामांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आज आम्ही ज्यावेळेला एवढं मोठं ऐश्वर पाहतोय पण ज्यावेळेला त्या छोट्याशा चिक्कोडीमध्ये जन्माला आले काय असेल हो परिस्थिती. आज तुम्ही पाहताय जळबावीचा चोरमले वस्तीचा परिसर इतका दुर्गम आहे, इतका कठीण आहे. तर त्या काळामध्ये आज एवढा मोठा 19व्या शतकापासूनचा 18व्या शतकापासूनचा काळ अनुभवला, इतकी कठीण परिस्थिती, पण त्या कठीण परिस्थितीमध्ये एक आईच्या अंतःकरणामधल्या त्या प्रेमाचा, त्या अध्यात्माचा, त्या वैचारिकतेचा परिणाम ज्यावेळेला त्या गर्भावर होतो. एक लक्षात ठेवा आईची जी धारणा आहे ना, आईचा जो विचार आहे ना, ती आईची धारणा तो विचार ज्यावेळेला गर्भापर्यंत पोहोचतो ना त्यावेळेला तो गर्भ कसा असेल हे आईच्या डोहाळ्याहून समजतं. आईला डोहाळे काय आहेत याच्याहून समजतं. ज्यावेळेला या सत्तव्याच्या जवळ आणि ज्यावेळेला हे मायप्पा
सतवाच्या जवळ जात होते, त्या एक सर्वसाधारण असामान्य स्त्री, पण त्या स्त्रीच्या जवळ गेल्यानंतर असं वाटत होतं हजारो सूर्यांचं तेज या सत्तव्याच्या मुख कमलावरती पाहायला मिळत होतं. जो तो पाहत होता तो नवल करत होता. का? अहो, जिच्या पोटी साक्षात रुद्र जन्माला येणार होता, जिच्या पोटी साक्षात भगवान शिव जन्माला येणार होता, की जो जन्माला आल्यानंतर इथं विचारांचं तांडव निर्माण करणार होता, त्या मातेचे डोहाळे कसे असतील? एक अलौकिक तेज या सत्यवासारख्या एका असामान्य स्त्रीच्या मुखकमलावरती ज्या वेळेला पाहायला मिळतं, त्यावेळेला कळतं ती आई किती ताकदीची असेल. आईचे डोळे सांगत होते. तिला वाटत होतं गळ्यामध्ये टाळ घ्यावा, तिला वाटत होतं विणा घ्यावी, तिला वाटत होतं मुखामध्ये विठ्ठल नाम उच्चारावं, तिला वाटत होतं की नामाला बसावं, तिला वाटत होतं जप करावा, तिला वाटत होतं साधना करावी. तासनतास एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये तिनं पद्मासन घालावं आणि त्या पद्मासनामध्ये तिनं हात जोडावे आणि हात जोडून तिच्या अंतःकरणामध्ये श्री भगवान पंढरीनाथाची मूर्ती विराजमान व्हावी आणि त्या मूर्तीतल्या सगुण रूपानं या सत्तव्वाला दर्शन द्यावं आणि त्या सगुण रूपाचं तिनं एवढं मनापासून ध्यान करावं की तिच्या सर्वांगामध्ये विठ्ठल बिनावा. काय त्या आईची अवस्था असेल? अखंडपणे या सत्तव्वाचं भजन चालू आहे. विठ्ठल 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 दिन्ना दिन्नी नग दिन्ना दिन्नी या एकाला विठ्ठल 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 हरी नाम
विचार करा आता, मला तुमचं काही देणं घेणं नाही, कारण याच्यातल्या अनेक जण फक्त 9 कधी वाजतील आणि 9 वाजले की आमची ममची सोय कधी होईल तेवढं झालं की कीर्तनाशी काही आमचा मतलब नाही. पण एक लक्षात ठेवा, कीर्तनानंतर खाण्याकरता यायचं एवढाच कीर्तनाचा अर्थ नसतो. जाताना बस त्याच्यातलं एवढंस जरी नाम आपल्या अंतःकरणात घेऊन गेलात ना तरी जीवन सफल आहे. म्हणून सांगितलं मी, मला तुमचं काही माहित नाही, मी वैयक्तिक माझं मत तुम्हाला सांगते. तुम्ही किती संकटात असा, तुम्ही किती दुःखात असा, तुम्ही किती क्लेशात असा, तुम्ही किती संसाराच्या त्रासात असा, तुम्हाला किती नवऱ्याने ओरडलेलं असू दे, सासू सासऱ्याने ओरडलेलं असू दे, तुमच्यावर किती संसाराची जबाबदारी असू दे, तुम्ही चिंतेने ग्रस्त आहात, पण या सगळ्या चिंतेतून, या सगळ्या दुःखातून, या सगळ्या संकटातून बाहेर काढणारं आजच्याही या जगामध्ये जर काय असेल तर ते फक्त विठ्ठलाचं नाम आहे. फक्त विठ्ठलाचं नाम आहे. आणि म्हणून त्या नामाचा अट्टहास या सत्तवाला माहिती आहे. या सत्तवाला कळून चुकलेला आहे की जीवनामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे, नाम हे साराचं सार आहे, नाम हे जगातलं सर्वोच्च विधान आहे. हे गगनाहुनी वाढ नाम आहे हो, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्ती शिकार, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीच झाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आज की आनंद की जय हो. ते म्हणले गगनाहुनी वाढ नाम आहे. सुंदर प्रमाण हनुमंत महाराज समर्पक. सगळ्यात श्रेष्ठ जर जगामध्ये काय असेल तर नाम आहे. आणि हे त्या आईला कळून चुकलंय. तुमच्या पोटी चांगली पिढी जन्माला यावी असं तुम्हाला वाटत असेल तर कायम एक नियम लक्षात ठेवायचा, आपली आई कशी आहे, वाईट बोलणारी आहे, वाईट चालणारी आहे, वाईट आचरण करणारी आहे, नको ती खाणारी आहे, नको तसं जगणारी आहे, नको त्याच्या घरात जाणारी आहे, नको ते रामायण महाभारत घडवणारी आहे, रोज दुसऱ्याचे कान भरणारी आहे, रोज दुसऱ्याच्या गंज पेटवणारी आहे, तिसऱ्याचा बाण कोरणारी आहे. आपली आई कशी आहे हे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाची आई बनायचं हे निश्चित आपल्या हातात आहे. आता चांगल्याची का वाईटाची हा प्रश्न सर्वस्वी आपला आहे. अहो, आपल्या पोटी येणारा पुत्र राम व्हावा का आपल्या पोटी येणारं पोरग रावण व्हावं हे आपल्या हातात आहे, आपल्या संस्कारावर आहे. या सत्यवाला माहिती आहे, माझ्या पोटी येणारी पिढी मला सालस निर्माण करायची, गोमटी निर्माण करायची, नामधारक निर्माण करायचे, विश्वाच्या वेगळी निर्माण करायची. माझ्या पोटी येणारा पोरगा वेगळाच. या आईनं या संस्कारानं त्या गर्भाला आकार दिलाय, त्या संस्काराने तो गर्भ निर्माण केलाय. आणि जसा तो गर्भ कणाकणानी 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 या सत्यवाच्या पोटामध्ये वाढतोय, आम्ही म्हणतो ना, हे आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यान 9 दिवसाने, 9 महिन्यान 9 दिवसाने दिला जीवा आकार. आई ग
उपकार अनंत आहेत. कारण त्या जीवाला, त्या गर्भाला या अंतःकरणातून शरीरामध्ये 9 महिने धारण करत ती जीवावर उपकार करते. त्या सत्यवाचे उपकार आहेत. अशी आई की ज्या आईच्या गर्भामध्ये अशी आध्यात्मिक शक्ती ज्या वेळेला संचार करते, ती कणाकणाने वाढते, आकार घेते आणि योग्य वेळेला खरंच या महाराष्ट्राचं भाग्य उजळलं. इथल्या दशदिशा उजळून निघाल्या. इथल्या सूर्यानं सुद्धा हेवा केला आणि अक्षरशः अवघ विश्व ज्यांच्या चरणाशी येऊन दृढ झालं, या सत्यवाच्या पोटी पुन्हा एकदा या अवघ्या वंशाचा उद्धार करण्याकरता या मायप्पाची पुण्याई, या सत्यव्याची पुण्याई फळाला आली आणि या मायबापाच्या पुण्याईनं यांच्या कुळाला पुन्हा एकदा उजळवणारा कुळदीपक यांच्या पोटी जन्माला आला. ज्या बाळाला पाहिलं आणि त्या बाळाला पाहिल्यानंतरच या माऊलीनं आणि या वडिलांनी आनंदानं या लेकराचं नाव ठेवलं बाळप्पा. बाळाचं कौतुक असतंय का? बाळ म्हटलं की बाळाचं कौतुक वेगळंच. आता फक्त बाळ लायकीचं असावं. हा म्हणजे आपण त्या बाळांचा विचार केला तर ते थेट एवढ्या परमपदापर्यंत पोचले. आपल्या बाळांचा विचार केला तर साधी सोपी गोष्ट आहे. आपली बाळ जन्माला येताना त्यांचं नावच आहे अपत्य. त्यांना पुत्र नाही म्हटलं जात. हा बघा तुम्ही, त्यांना अपत्य म्हटलं जातं. किती अपत्य आहेत? 2 आहेत. का? अपत्य या शब्दाचा अर्थच आहे कायम आपली अपत्य आपत्तीतच घालतात. कायम मरेपर्यंत त्या बापाला सुट्टीच नाही. मरेपर्यंत तो बाप मरतच राहतो. माझी भाषा जरा समजून घ्या. हा आपत्तीत घालण्याचं काम करतात. अशी आजची कितीतरी बेईमान पिढी आहे. ते कशा पद्धतीचे असतील हे सांगू शकत नाही. मी एक पोरग पाहिलं होतं महाराज, आकाश महाराज, असेल 7-8 वर्षांचं. 7-8 वर्षांचं. पण शाळेत नुकतंच जायला लागलेलं, 2रीच्या वर्गामध्ये त्याचा प्रवेश झालेला. आणि काय लहानग्या पोरांना तेवढी हौस नसते शाळेची. गेलं शाळेमध्ये, गेलं प्रवेश घेतला त्याचा. 2 दिवस गेलं. शाळेचा कंटाळा, सगळ्यात मोठा कंटाळा जगात मुलांना जर कशाचा असेल तर तो शाळेचा आहे. तुमच्या इकडचं मला माहित नाही, आमच्या इकडचं सांगते. सगळ्यात जास्त कंटाळा. गेलं पोरग 2 दिवस शाळेत गेलं. 2 दिवसांनी पुन्हा घरी आलं. कुठं पोरग जायचं नाव घेत आहे. बरं घरच्यांना चिंता पडली, 2रीत असताना असं वागतंय. हे काय करेल पुढे जाऊन? काय असेल याचं भविष्य? एवढे सगळेजण चिंतेत आहेत. 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, पोरग शाळेत जायचं नाव घेईना. शेवटी शाळेतल्या शिक्षकांना चिंता वाटली. पोराला नाही चिंता, शिक्षकांना चिंता वाटली. पळत पळत शिक्षक आले. शाळेत भरणार. शाळा भरायच्या आधी 5 मिनिटं पोराच्या घरामध्ये पाऊल ठेवणार लांबून. त्या शिक्षकांना येताना त्या पोराच्या आजोबांनी पाहिलं. जसं पाहिलं, आवाज दिला, पिंट्या, पिंट्या लवकर लप. काय झालं बाबा? लवकर लप. म्हणले बाबांना अचानक काय झालं? आतापर्यंत बाबा चांगले होते, अचानक मला लप का म्हणतायत? पिंट्या लवकर लप, लवकर लप, वेळ कमी आहे. अहो पण झालं काय? पिंट्या बघ, तुझे सर आलेत तुला शोधण्याकरता. अरे 10 दिवस झाले शाळेला दांडी मारली, आता जर का भेटले बाश तुला सुट्टी नाही, असा बेदम मार खाणार आहे तू. म्हणला आजोबा इतकंच ना, माझे सरच आलेत ना, मग लपायला मला का सांगता? अरे प्रश्न पडला. म्हणले मग लपायला? अरे शाळेत तू नाही गेला, मग तू नाही लपायचं. तुझे सर आलेत, मग तू नाही लपायचं, मग कुणी लपायचं? म्हणला आजोबा लपायची गरज मला नाही, लपायची गरज तुम्हाला आहे. ते म्हणले अवघड आहे याचं. शाळेत हा गेला नाही आणि लपायला मला सांगतो. सर याचे आले, लपायला मला सांगतो. अरे पिंट्या म्हणले झालं काय? शाळेत तू नाही गेला, सर तुझे आलेत, लपलं तू पाहिजे, मला का लपायला सांगतो? म्हणला आजोबा त्याचा असा आहे, 10 दिवसापूर्वी येताना सरांना शाळेत सांगून आलोय आजोबा वारले. 10 दिवस जाण्याचं कामच नाही का? 10वा होईपर्यंत सुटकात कुठं जातात वय? म्हणजे आजची पिढी आहे ना, हा आपत्तीत घालणारी आहे. म्हणजे ते टपलेत मारायला. हा आजा मेला, पणजा मेला. हा देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. म्हणजे आजची पिढी इतकी कठीण आहे. बाप मसनात गेला, त्यांचा बाप मसनात गेला तरी त्यांना फरक पडत नाही. पण अशा बेईमान पिढीनं जीवनामध्ये तुम्हाला आदर्श घ्यायचा आहे.
अशा महापुरुषांचा आदर्श घ्या की ज्या महापुरुषांच्या आदर्शाने तुमच्या जीवनात प्रकाश होईल आणि त्या आदर्श महापुरुषांमध्ये ज्यांचं चरित्र निश्चित आपल्या जीवनाला प्रकाश देणार आहे ते चरित्र म्हणजे श्री संत बाळूमामा. आदर्शवत चरित्र. ज्यावेळेला बालक जन्माला आलं ना, जन्माला आल्याबरोबर अक्षरशः पाऊस पडला. एवढा आनंद, भूमीला आनंद, या विश्वाला आनंद, या सगळ्या माय बापाला आनंद, या सगळ्यांना आनंद या बाळाच्या येण्यानं. नावही त्याचं बाळप्पा. आपण आपल्यात मन आहे बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळ कसं आहे हे पाळण्यात कळतं. ते फाजील असलं तरी पाळण्यात कळतंय. म्हणजे माझी भाषा तुमच्याकडचीच आहे, कारण मी तुमच्याकडचीच आहे ना, फार लांबची नाही. माझा जन्मच पुरंदरचा आहे, त्याच्यामुळे फार लांबचं असं नाहीये काही. त्यामुळे बस पोरं फाजील असली तरी पाळण्यात कळतात आणि पोरं शांत असले तरी पाळण्यात कळतात. आता ते कसं ते तुम्ही घरी जाऊन तपासा. सगळं सांगायला मी का उक्त घेतलं का? नाही का? ज्या वेळेला पाहिलं, या बाळाकडे पाहिलं, अतिशय शांत, सुशील, स्वतःच्या आनंदात मग्न आहे ते बाळ. इतर बाळांसारखं ते रडलंच नाही, बस ते शांत आहे, ध्यानस्थ आहे. आणि त्या वृत्तीकडे पाहिलं, या आई बापाला चिंता वाटली ना, हे असं कसं? अरे बाकीची पोरं रडतायत, आक्रंद करतायत, आक्रोश करतायत, अक्षरशः आई बापाचं जगणं अवघड करतायत, पण या पोराचं काहीतरी वेगळेपण आहे. हे बाळ इतरांपेक्षा वेगळं आहे. हे रडत नाहीये, हे शांत आहे, हे ध्यानस्थ आहे. काहीतरी वेगळं या बाळामध्ये, काहीतरी वेगळे गुण आहेत या बालकामध्ये, जे मला पाहायला मिळतायत, जे मला कळतायत, जाणवतायत. या आईला आनंद वाटतोय. पण हे बाळ मुळातच उदास का? तुकोबाराय एका ठिकाणी या लेकरांचा, या वैष्णवांचा सिद्धांत सांगतायत. भक्ताईसे जाना जे देही उदास, भक्ताईसे जाना जे देही उदास, भक्ताईसे जाना जे देही उदास, भक्ताईसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवरोनी, गेले आशा पाश निवरोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेली आशा पाश निवारोनी, गेली आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. या बाळाची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती उदासीन आहे. त्यांनी सांगितलं आणि कसं मारावं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आणि म्हणून हा जो बलिदान दिन आहे ना, हा मला शिकवतोय आमच्या देवाकरता, आमच्या देशाकरता, आमच्या धर्माकरता आम्ही कोणत्या पद्धतीनं जगायचे, कोणत्या पद्धतीनं लढायचे. आज आमच्या पुढे एवढी मोठी आव्हानं आहेत, ती आव्हानं आम्हाला पार पडायची आहेत. मुलींनी, मुलांनी, सर्वांनी हिंदू धर्माकरता एकत्रित यायचे, कपाळी गंध लावायचंय, हाती बांगड्या घालायचे. आपल्या देवाच्या, आपल्या देशाच्या, आपल्या धर्माच्या विरोधात जो कोणी जातोय, वेळ आली तर त्याला ताडण करणं आणि कोणी आडवं आलं तर कापणं, आमचा हिंदुत्वाचा धर्म आम्हाला सांगतो. आणि तो धर्म पाळण्याकरता आम्ही सगळ्यांनी कटिबद्ध असणं ही काळाची गरज आहे. आमचा इतिहास, आमचे महाराज आम्हाला हे सांगतायत, हे शिकवतायत आणि निश्चितच ही काळाची गरज. म्हणून तरी सगळ्यांनी शहाणे व्हा, आपल्या जीवनाचं ध्येय पूर्ण करा अशी विनंती सर्वांच्या जवळ करते. बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ झाली, त्यामुळे जास्त बोलणं मला उचित वाटत नाही. आणि आज या सुंदर अशा सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं परमभाग्य त्या ठिकाणी आजीनाथ महाराज चोरमले आणि ही सगळीच जळभावी ग्रामस्थ मंडळी, वारकरी वैष्णव मंडळी, बाळूमामांची सर्व भक्त मंडळी यांच्या माध्यमातून आज ही सेवा करण्याचा योग आला. आदरणीय त्या ठिकाणी भैयांना धन्यवाद देते, स्वप्नील भैयांना. त्याचबरोबर
आदरणीय आमच्या चैतन्य दादाला सुद्धा खूप धन्यवाद देते आणि सर्वच आदरणीय आकाश महाराज, हनुमंत महाराज, कृष्ण महाराज, सगळी टाळकरी मंडळी, विणेकरी, गायनाचार्य सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. झालेली सेवा श्री बाळूमामांच्या चरणी समर्पित करते. चुकला असेल श्री मुळे महाराजांच्या चरणी समर्पित करते. चुकला असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या बाबांचे, माझ्या पतिदेवांचे आशीर्वाद, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये नर्मदा नावाच्या नदीच्या 3 पायी प्रदक्षिणा केल्या आणि हिमालयाची 4 धाम यात्रा केली, असे माझे पतिदेव श्री अपूर्वानंद महाराज, त्यांनाही मी खूप धन्यवाद देते. आणि झालेली सेवा श्री प्रभूच्या बाळूमामांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा राज महाराज. आई विचारिला अधिकार आपला करा क्षमा राज महाराज. तुका म्हणे नाणे चोरारा का पाया पेकिंग करा राज महाराज. तुम्ही ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, देव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, तुकाराम 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 तुकाराम. अंता फक्त त्या भाच्यांचा नाही, तावक्या विश्वाचा ते मामा झाले. आणि नुसता मामा नाही तर ते बाळू मामा झाले. एकेकाळचा बाळप्पा आज विश्वाचे बाळू मामा झाले. का? हे कोणामुळे? स्वतःच्या अलौकिक जगण्यामुळे. ज्या वेळेला त्यांनी पाहिलंय हे अलौकिक जगणं त्यांच्या वाट्याला आलंय, त्या अलौकिक जगण्यातून एक एक दिवस आयुष्याचा इतका सुंदर होता. शेवटी त्यांच्या बहिणीच्या मुलीसोबत अगदी अनिच्छेनं त्यांचा विवाह झाला. बरं, विवाह ही अशी संकल्पना आहे, साधू सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये बघा, नाहीतर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत बघा, ते एक हिंदीतली कहावत आहे, हिंदीतली म्हण आहे, शादी शादी ऐसा लड्डू है जो खावे वो पछतावे और ना खावे वो भी पछतावे. म्हणजे आता तुम्हाला कळलं तर बघा, पण नसेल कळलं तर मला आता मराठीतून सांगावं लागेल. नीट ऐका चैतन्य दादा, लग्न हा असा लाडू आहे, म्हणजे तुमचं नाही चाललं हो इथं, हे जगाचं चाललंय. लग्न हा असा लाडू आहे जो खाईन तोही पस्तावतोय आणि नाही खाईन तोही पस्तावतोय. अनिच्छा. एक लक्षात ठेवा, विवाह या सगळ्या 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 गोष्टी आणि मामांच्या नव्हत्या, विश्वातही नव्हत्या, त्यांच्या कोशातही नव्हत्या, पण अनिच्छेनं का असेना आई वडिलांच्या मर्जीने, बहिणीच्या मर्जीने त्यांना विवाह करावा लागला. त्या सत्यव्य सोबत, अर्थात ती बहिणीची मुलगी आहे, तिच्या सोबत मामांचा विवाह आनंदामध्ये पार सुखाचा संसार. या सगळ्या सगळ्या सगळ्यातून अनुभवातून ज्यावेळेला मामा बाहेर पडतायत, आयुष्याची एक वेळ अशी आली की आता तिचीच त्या बहिणीची मेंढर ती चरायची, ती चरायला घेऊन जायची, स्वतःवरती घेतलेली एक जबाबदारी. त्या जबाबदारीतून जाताना नेमका एक दिवशीचा प्रसंग आहे. त्या प्रसंगाला ज्यावेळेला मामांच्या जवळ ही सगळी सगळी मेंढरा आहेत, या सगळ्या बकरी आहेत, या सगळ्यांना मामांनी घेतलंय, चरण्याकरता निघून गेलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस, भयंकर उकाडा आहे, उष्णता आहे, कुठंच पाणी नाहीये. आणि अशा भयान उकाड्यामध्ये, अशा भयान दुष्काळामध्ये ज्या वेळेला मामांनी पाहिलं, तहान लागली, बकरी ताणलेली आहेत, त्यांनाही तहान लागलेली आहे. काय करायचं? समोर एक विहीर आहे, अतिशय खोल आहे. त्या खोलगट विहिरीमध्ये बस जायचं, कोणी खोल विहीर आहे, पण एवढ्या त्या खोलगट विहिरीमध्ये पाहिलं, तळाशी पाणी कुठंतरी थोडंसं दिसतंय. त्या तळ्याच्या थोड्याच्या पाण्याशी ज्या वेळेला मामा गेले, अगदी एवढ्या कठीण विहिरीतून उतरत 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 त्या विहिरीच्या तळाशी गेले आणि त्या तळातून एवढ्या खाली जाऊन फक्त एक तांब्याभर पाणी मामांच्या हाती लागलं. तो एक तांब्या कसबसा त्यांनी वरती आणला आणि आणून फक्त त्या विहिरीच्या बाहेर आले, उभा राहिले की आता एवढ्या कष्टानं, एवढा वेळ तहान लागलीये, ती आता भागवायची, एवढ्या कष्टानं पाणी आणलंय, एवढा वेळ तहान लागलेली आहे, म्हणून ते पाणी पिण्याकरता तो तांब्या ओठी लावणार. तेवढ्यात 2 साधू आले. त्या 2 साधूंनी आवाज दिला, बाळप्पा थांबा.
असं म्हटल्याबरोबर जागेवरती थांबले मामा आणि पाहिलं, अरे कुणीतरी दोन साधू आहेत, बैरागी आहेत. आणि ज्या वेळेला त्या साधूंकडे पाहिलं, आश्चर्याचा आणि आनंदाचा मिश्रित धक्का. त्या दोन साधूंकडे पाहिला, आनंद वाटला. हात जोडले, काय काम आहे, काय काम बाळप्पा, खूप वेळ झाला, आम्ही तहानेनो, आता एवढी ताण लागलेली आहे, एवढी ताण लागलेली आहे की ताणेनं व्याकुळ आहे आम्ही एवढ्या उन्हाळ्यामध्ये, आम्हाला पाणी हवंय. आता तिथं विचार करा, आपल्यासारखं असतात तर थोडा विचार करा त्या बाबतीत. आपल्यासारखं असतं, अरे बाबा म्हणलं असतं, एवढ्या कष्टाने लेका मी आणलं आणि मी एवढ्या कष्टाने कमवलेलं तुझ्या घशात घालायचं, हे काय खरं आहे? नाही नाही म्हणलं, आपल्याला जमणार नाही, हे आपल्यासारख्याने म्हणलं असतं. पण बाळूमामांसारखा सत्पुरुष ज्या वेळेला कोणीतरी साधू आपल्याला पाणी मागतोय, इथं स्वतःची तहान महत्वाची नाही, इथं दुसऱ्याची तहान महत्वाची आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही त्या वेळेला नात्याशी, त्या वेळेला समाजाशी, त्या वेळेला स्वतःच्या माणसांशी एकरूप होता. तुमचं जगणं हे झाडांच्या पानासारखं नाही, तुमचं जगणं हे झाडांच्या मुळासारखं असावं. कारण झाडांची पानं छोट्याशा वाऱ्यानं सुद्धा उडून जाण्याची शक्यता असते. व्हायचं असतं तर जीवनामध्ये झाडांची मुळं व्हा, की कोणत्याही वादळात तुम्ही त्या झाडाला भक्कमपणे धरून ठेवाल आणि आयुष्यभर जोपर्यंत झाड आहे तोपर्यंत मुळं शाश्वत असतील. जगणं मुळांसारखं असावं. मामाने हे शिकवलं की अरे माझी ताण काय महत्वाची आहे, नाही मला पाणी पिता आलं, मी एवढ्या कष्टानं जरी आणलं असलं तरी माझ्या समोर कोणीतरी साधू उभा आहे, तो ताणलेला व्याकुळलेला आहे आणि त्याची ताण भागवणं आता महत्वाचं आहे, गरजेचं आहे. त्यावेळेला त्या दोनही साधूंना एवढ्या उदार अंतःकरणानं ते पाणी प्यायला दिलं. त्यांनी अगदी तृप्त होईपर्यंत ते पाणी प्यालं आणि मामांकडे पाहिलं, बाळप्पा आम्हाला पाणी पाजलं, आम्हाला तृप्त केलं. अहो, आयुष्यामध्ये माणूस म्हणून जगताना काय महत्वाचं आहे? माणूस म्हणून जगताना दोनच तत्व महत्वाची आहेत. त्या दोन तत्वातलं पहिलं तत्व आहे वेळेला भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी. हा संसारिका करता सगळ्यात महत्वाचा नियम आहे. ज्या वेळेला तुम्ही संसारात रमताय त्यावेळेला योग्य वेळेला भुकेलेला पाणी देणं आणि तहानलेला अन्न देणं, याच्यासारखा उत्तम संसारिक कोणताच नाही. संसारिकाची व्याख्या आहे, संसार सुखाचा करायचा आहे, त्याच्याकरता ही व्याख्या आहे. आणि ही व्याख्या ज्याला कळली त्याचं जीवन यशस्वी आहे. ज्या वेळेला पाहिलं या बाळप्पानं ताण, त्यांनी या दोनही साधूंची ताण भागवली, आशीर्वाद दिला या दोनही साधूंनी, बाळप्पा आमची ताण भागवली, या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला मोठ्या आनंदानं आशीर्वाद देतोय. इथून पुढच्या आयुष्यामध्ये वाचा सिद्धी पावाल, जे जे बोलाल ते ते सत्य व्हाल आणि जे जे शब्द तुमच्या मुखातून निघतील ते ते शब्द विजेच्या लोळासारखे समोरच्याच्या अंतःकरणावरती धडकतील आणि तिथून पुढे तुमच्या शब्दाप्रमाणे त्याच्या जीवनाचा कायापालट होऊन जाईल. काय आशीर्वाद मिळावा तुम्हाला? घ्यायचंय ना, साधूचे आशीर्वाद घ्या. साधूचं शाप नका घेऊ, घ्यायचे असतील साधूचे आशीर्वाद घ्या. एवढा आशीर्वाद दिला, वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल. जा म्हणाल ते शब्द तुमचे खरे होतील. ती वाचा सिद्धी प्राप्त झाली आणि मग तिथून पुढं जे बाळप्पाचे बाळूमामा झाले, अक्षरशः वाऱ्यासारखी कीर्ती, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. आणि ज्या वेळेला विश्वाच्या अफाट पसऱ्यामध्ये मामाने स्वतःला हरवून घेतलं, तो हरवून घेताना जो जो व्यक्ती येईल त्या प्रत्येकाचं दुःख जाणायचं, त्याला आपलंसं करायचं, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा. आणि तो आनंद निर्माण करताना मामांच्या अंतःकरणामध्ये एक अपेक्षा होती. ती अपेक्षा जर कोणती असेल तर बस, मला आता गुरुची अपेक्षा आहे आणि तो गुरु माझ्या आयुष्यामध्ये असावा. आणि त्याकरता एक सोपं सूत्र होतं. ते सूत्र असं होतं की जो कोणी माणूस, मी एका व्यक्तीचं भूत काढलं होतं, ते भूत काढताना किती पैसे बाकी होते हे जो माणूस सांगेल तोच माझा गुरु. आतापर्यंत कोणी मिळलंच नाही. कोण असेल, कोण असेल, कोण असेल, कोण असेल? आणि ती आस आहे, ती पूर्ण करण्याकरता, मामांच्या जीवनाला पुन्हा एकदा कलाटणी देण्याकरता, हे मामांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता, या आयुष्याचा गोड शेवट होण्याकरता, आयुष्यामध्ये जसं लेकराचं पूर्णत्व आईत आहे तसं साधकाचं पूर्णत्व गुरुमध्ये आहे. ही पूर्णत्वाला नेण्याकरता मामांच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आली आणि आवाज दिला, बाळप्पा तू तावशीमध्ये ती भूत काढली होती, ती भूत काढताना 120 रुपये बाकी होते, ते 120 रुपये आत्ताच्या आत्ता माझे मला परत कर. बाळूमामाने पाहिलं
त्या क्षणी अशी खणखण वीज या डोईमध्ये चमकली आणि लक्षात आलं, बाश, आज माझ्या भूत काढल्याचे पैसे किती आहे ही संख्या मला कळाली. तीच माझे गुरु आहेत. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला पाहिलं, मामा पळतच सुटले आणि त्या व्यक्तीच्या चरणाला मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर कळलं, बाश, आपणच माझे श्री गुरु आहात. आज माझ्या जीवनाला पूर्णत्व आणण्याकरता, आज माझं जीवन निर्भय करण्याकरता, या त्रैलोक्यामध्ये मला भयरहित करण्याकरता तुम्ही श्री गुरु रूपात नवे नवे तुम्हीच गुरु म्हणून माझ्या पाठीशी उभा राहावं आणि माझ्यावरती कृपा करावी असं म्हणून ज्या महात्म्याच्या चरणावरती मामांनी मस्तक टेकवलं, तो महात्मा दुसरा तिसरा कोणी नसून तो महात्मा मध्ये साक्षात श्री गुरु मुळे महाराज. महाराजांच्या निमित्तानं श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी असं म्हणताना श्री मुळे महाराजांनी या लहानग्या बाळप्पाच्या अर्थात विश्वाचा अतिशय अफाट पसाऱ्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या या बालकाच्या ज्या वेळेला डोईवर हात ठेवला, हात ठेवल्याबरोबर क्षणात ते बाळू मामा म्हणून कीर्तीला पावले. ही सगळी पुण्याई आहे, ती पुण्याई श्री गुरु मुळे महाराजांची आहे. माणसातला माणूस जाग करणं हे गुरुचं काम असतं आणि ते काम मुळे महाराजांनी केलं. बाळूमामांच्या आयुष्याला कलाटणी दिली ते मुळे महाराजांनी. आणि असा महात्मा त्यांच्या चरणावरती साष्टांग सविनय दंडवत प्रणाम या निमित्तानं आपण करूयात, कारण जीवनामध्ये गुरु अतिशय महत्वाचा आहे. आणि तो गुरु बाळूमामांच्या आयुष्याला कलाटणी देणारा श्री मुळे महाराज, एवढी मोठी कीर्ती दिगंतरापर्यंत पोहोचवणारे बाळू महाराज की ज्यांच्या आयुष्याचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य कमवताना त्यांच्या आरतीतलीच काही वाक्य, जी वाक्य आम्हाला शिकवतात की आयुष्यात ते किती मोठे होते. बघा, ते किती मोठे होते या बाबतीमध्ये विचार केला बाळू मामा. काय आहे बाळू मामा? एक विश्वाचा चिरंतन प्रवास आहे बाळू मामा. भक्तीची एक निश्चित मर्यादा आहे बाळू मामा. इथल्या आणि थकलेल्या गांजलेल्यांचा आधार आहे बाळू मामा. इथल्या दीन दलितांचं सर्वस्व आहे बाळू मामा. साक्षात रुद्राचा अवतार आहे बाळू मामा. आयुष्याचा ध्यास आहे बाळू मामा. तुमचा आमचा अभिमान आहे बाळू मामा. तुमची आमची शान आहे बाळू मामा. तुमचा आमचा स्वाभिमान आहे श्री संत बाळू मामा. त्यांच्या एका गाण्यातूनच त्यांची थोरवी आम्हाला पटून जाते. आयुष्यात त्यांनी केलेलं कार्य काय केलं त्यांनी बघा. बाळू मामा वैदव 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 रे, बाळू मामा वैदव वैदव रे, आहा बाळू मामा वैदव 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 रे, बाळू मामा वैदव वैदव रे, बाळू मामा वैदव वैदव वैदव, मेंढ्या केला पैदव पैदव पैदव, बाळू मामा वैदव 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 रे, त्याने मेंढ्या केल्या पैदव 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 रे, हा रुद्राचा अवतार हो नांदतो अदमापुरात, रुद्राचा अवतार थोर हो नांदतो अदमापुरात, उदळीत भंडारा ज्ञान
मुळे महाराजांवरती ठेवला, त्या विश्वासाला पात्र, याचा परिणाम बाळूमामा म्हणू शकले. भय नाही त्रैलोकी आम्हा हरीच्या दासा काही. अक्षरशः त्या परंपरेत येऊन श्री विठ्ठलाची आराधना करून मुळे महाराजांची कृपा निर्माण होऊन आयुष्यामध्ये एवढ्या पूर्णत्वाला गेले की त्रैलोक्यामध्ये आपल्या भक्तीचा नगारा पिटणारे श्री संत बाळूमामा. का? त्यांना माहिती होतं माझा भगवान देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. भक्तांच्या जीवनातली संकट कोडी निवारण्याचं सामर्थ्य जगामध्ये बाळूमामांच्यात आहे. इतकंच नाही, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला गरज वाटेल त्या गरजेला यायचं. जैसा केला तैसा होय धाबे सोय धरोणी. त्या भक्ताच्या जीवनात यायचं, तिची इच्छा असेल तसं व्हायचं आणि त्याच्या आयुष्याला पूर्णत्वाला नेऊन पोचवायचं. आणि मग तुकोबाराय म्हणतायत, ज्यांनी आम्हाला त्रैलोक्यात निर्भय केलं, जो आमच्या मागे पुढे उभा राहिला, ज्यांनी संकट कोडी निवारण केली, आमची इच्छा आहे तसा आमच्या करता झाला. मग आमचा नियम आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्यांनी सुखाचं ठेवलंय, आनंदाचं ठेवलंय, ज्यांनी अन्न दिलंय, ज्यांनी पोळी दिलीये, त्याची टाळी वाजवून आमचं कर्तव्य आहे. तुकोबार म्हणतात, ज्यांनी सुखात ठेवलंय, तुका म्हणे असो सुखे गावू मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवंतानी सुखात ठेवलंय, भजन त्याच करूया म्हणून 2 मिनिटा करता सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने. कौतुक कुणाचं आहे? ज्याची निंदा आहे कौतुक त्याचं आहे. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही साधं पाणी पित असाल, तुमच्या निंदकाला बिस्लेरी पाजा. आता ते शॉट योग्य वेळी झाला, त्याला काय करू महाराज? तुम्ही साधं पाणी प्या, तुमच्या निंदकाला बिस्लेरी पाजा. तुम्ही त्याला जवळ ठेवा. तुम्ही साधं जेवण खाताय, पिठलं भाकरी खाताय, आज काही नाव नको घ्यायला, उपवास आहे. तुम्ही खिचडी खाताय, तुम्ही साधं जेवण घेताय, तुमच्या निंदकाला 5 स्टारला खाऊ घाला. तुम्ही साधं जगा, पण तुमच्या निंदकावर विशेष लक्ष ठेवा. कारण आपल्यात अशी मन आहे, निंदकाचे घर. तुम्ही कित्येक गाड्यांवरती येता जाताना ऐकलं असेल, पाहिलं असेल, लिहिलेलं वाचलं असेल. पण एक आहे, जोपर्यंत आपला निंदक आपली निंदा करतोय, तोपर्यंत स्तुतीची द्वार तुमच्या करता उघडी आहेत. तोपर्यंत तुमच्या प्रगतीची द्वार तुमच्या करता उघडी आहेत. जोपर्यंत तुमचा निंदक, तुम्ही निंदेच्या एका रेंज मध्ये आहात, म्हणजे तुम्ही भारीच आहात. तुम्ही भारी आहात. या चैतन्य दादाला कोणीतरी म्हणावं, चैतन्य दादा काय तुम्ही शूटिंग, तुमच्या शूटिंगची क्लॅरिटी तुमच्याकडेच. थोडं लेट करता, पण थेट करता. असू दे, म्हणजे एडिटिंग जरी लेट असेल, पण ते असं थेट असतंय की बघणाऱ्यांनी बघतच राहावं. त्याला 10 लाईक मिळूनच जातील. म्हणजे कुणाची स्तुती आहे? ज्याच्याकडे काहीतरी चांगलं आहे त्याची निंदा आहे. ज्याच्याकडे काहीतरी वाखाणण्याजोगं आहे, निंदा त्याची आहे. पेताळाची कोण निंदा करेल? करेल कोणी? ज्याला रोड पुढचा पुरत नाही हायवेचा, त्याची कोणी निंदा करेल काय? बायको नाही त्याला पुसत, तर इतरांचं काय येत आहे? म्हणजे एक लक्षात ठेवा, स्तुतीला झालर आहे ती निंदेची आहे. जिथं स्तुती आहे तिथं निंदा आहे, आणि जिथं प्रगती आहे, जिथं तुम्ही सुधरावं असं वाटतं, तिथं तुमची निंदा झालीच पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, जीवन सुंदर आहे, जीवन सुंदर आहे, फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या कळल्या पाहिजेत. तुम्हाला पटलं तर बघा. म्हणजे एक शास्त्र आहे, आम्हाला कोण डिवचतोय हे आम्हाला कळलं की त्याचा पत्ता कट करणं आमच्या हातात आहे. पण एक आहे, आपल्या प्रगतीची द्वार ही निंदेशिवाय निश्चित उघडी होत नाही. निंदा होतेच होते. ज्यावेळेला आपल्याला कळतंय आपलं महत्व वाढतंय, स्तुती सगळ्यांना प्रिय आहे, इथपर्यंत आपण आलतोय, निंदा कुणाला आवडत नाही, निंदा कुणाला नाही रुचत. ज्या वेळेला हे ज्याला निंदा आवडते आणि ज्याला स्तुती विषा समान वाटते, तो संत पदाला पोहोचतोय. महाराज म्हणतायत, निंदी कोणी मारी, कोणी वंदी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. मी जरा कठीण बोलतेय तुमच्याशी, कारण लोकांना सध्या कीर्तन म्हटलं की फार गचाळ ऐकण्याची सवय लागली. कारण सध्या कीर्तन म्हटलं की लोकांच्या दृष्टीनं फक्त एकच, जेवढे कीर्तनात विनोद, जेवढा कीर्तनात धिंगाणा, जेवढ्या कीर्तनात हे भारी चाली उडत्या पिक्चर मधल्या, तेवढं कीर्तन लय भारी.
पण एक सांगू, कीर्तनाचे अर्थ इतके घाणेरडे नाही आहेत. ज्या कीर्तनाने तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्हाला नाही कीर्तनकार आवडला चालेल, नाही तुम्हाला देव आवडला चालेल, नाही तुम्हाला संत आवडले चालेल, तुम्हाला नाही कीर्तन आवडलं, तुम्हाला नाही कीर्तनकार आवडला, तुम्हाला नाही कीर्तनाचा विषय आवडला चालेल, पण त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाने तुम्हाला देव जरूर आवडावा, एवढ्या करता कीर्तनकाराने कीर्तन करावं आणि ऐकणाऱ्याने ऐकावं. हा, कीर्तनाचे अर्थ, देवापेक्षा दुसरं बोलूच नये, देवाशिवाय दुसऱ्या गप्पा मारूच नये, हे कीर्तनाची वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सध्या नको ते ऐकण्याकरता लोकांची रुची आहे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. ज्यावेळेला पाहिलं या 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 सगळ्यातून की माझं महत्व वाढतंय, माझं महत्व कुठेतरी आता या लोकांना कळायला लागले, बस इथं थांबायचं नाही. निघाले त्या चंदूलालच्या इथून, पुन्हा एकदा छोटासा बाळप्पा निघून गेला आणि स्वतःच्या बहिणीच्या घरी ज्या वेळेला ते आले आणि त्या बहिणीच्या घरी राहिले, त्या बहिणीच्या घरी राहिल्यामुळे तिथल्या सगळ्या शिकवण्याकरता एक निर्माण करायचं, त्यांना त्याग संघर्ष करायला शिकवा. आजच्या आई बापांचं हे वैशिष्ट्य आहे. बघा तुम्ही, साधी गोष्ट आहे, प्रत्येक आईला वाटतं जे माझ्या वाट्याला आलं, ते माझ्या पोरांच्या वाट्याला येऊच नये. आणि त्याकरता अक्षरशः दोघही जण नवरा बायको एवढी राबतात, एवढी कष्ट करतात, एवढी मरतात, एवढी संपतात, एवढी खपतात आहे त्या कामामध्ये, आयुष्य व्यतीत करतात. कुणा करता? मुलांकरता, लेकरांकरता, स्वतःच्या पोटच्या लेकरांकरता एवढं करून ठेवतात, एवढं करून ठेवतात. अक्षरशः मुलांना आईत्या पिठावरती रेघा मारायच्या कशा, एवढंच बाकी उरतं. काही करायचं ठेवतच नाही. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मुलांकरता एवढं सगळं करून ठेवताना, त्यांना ज्या वयात कळत नाही ना, त्या वयात आज त्यांच्या हातात मोबाईल आहेत. त्यांना ज्या वयात कळत नाही ना, त्या वयात त्यांच्या हातात गाड्या आहेत. त्यांना ज्या वयात कळत नाही ना, त्या वयात त्यांना त्यांच्या पैशाच्या ताकदीपेक्षा भारी घर आहेत. का? प्रत्येकाला वाटतंय की आयुष्यामध्ये माझ्या लेकरांना काही कमी पडू नये, म्हणून त्यांना पाहिजे ती गोष्ट गरजेच्या आधी दिली जाते. आणि या सगळ्याचा परिणाम आम्ही आमच्या लेकरांना आळशी बनवतो. त्यांना कष्ट करण्याची सवय नाही. का? जे पाहिजे ते त्यांना मागायच्या आधी हजर आहे, मागायच्या आधी त्यांच्या पुढे आहे. त्याच्यामुळे त्यांना संघर्ष माहित नाही, त्यांना जगणं माहित नाही. एखादी गोष्ट मिळवण्याकरता, एखादी गोष्ट कमवण्याकरता किती कष्ट करावे लागतात, हे आज ज्यांची वय 40च्या पुढे आहेत ना, त्यांना विचारा. एखादी गोष्ट, छोटीशी गोष्ट मिळवायची, ती मिळवण्याकरता काय कष्ट करावे लागतात, हे त्या वयातून जावं लागतं. आज 30च्या आतली जी पिढी आहे ना, अक्षरशः बर्बाद झालेली आहे. सगळ्यांचं मी म्हणत नाही, पण त्यातल्या त्यात जवळजवळ 80% पिढी अशी आहे. का? त्यांच्या आई बापांनी एवढं करून दिलेलं आहे, त्यांना उरलंच नाही. फक्त पेपे प्यायची, खाका खायचं, नको तिथं गाड्या घेऊन जायच्या, नको ते फोटो काढायचे, नको तसं जगायचं, नको तिथं नाचायचं, नको तिथं नाही तसा अक्षरशः स्वतःला जेवढं मिळाले तेवढ्याचा सत्यानाश करून संपवायचं. बेकार पिढी आहे सध्याची. अक्षरशः त्या आई बापाच्या समोर जेवढं कमवलंय तेवढ्याची धुळदाण आहे. कारण कोण आहे याला? या परिस्थितीला कारण कोण आहे? या परिस्थितीला कारण जर कोणी असेल तर या परिस्थितीला कारण आई आणि वडीलच आहेत. का? गरजेपेक्षा जास्त दिलं की त्याची किंमत उरत नाही. म्हणून द्यायचंय ना, गरजे इतकं द्या की ते आयुष्यभर त्या मुलांना शिदोरी म्हणून पुरेल, ते त्यांच्या सोबत राहील, त्यांनी त्यांना जगण्याची प्रेरणा मिळेल, त्यांना संघर्षाची प्रेरणा मिळेल, त्यांना कमावण्याची प्रेरणा मिळेल. आजच्या पिढीला असं जगायचंय. आणि मग शेवटी विचार केला, एवढ्या लहान वयात या छोट्याशा बाळप्पाला त्या चंदूलाल जे व्यापारी आहेत, ते मारवाडी आहेत, त्यांच्या घरामध्ये पाठवलं काम करायचं, गुरं राखायची, जे जे हाती पडेल ते काम या लहानच्या वयामध्ये या लेकरांनी करायचं. का? याला कळेल संघर्ष काय असतोय, परिस्थिती काय असते, बोलेल, समाजाशी संपर्क येईल, त्या निमित्ताने वेगळा, आतापर्यंत जगा वेगळा जगतोय ते जगणं त्याचं बदलेल. म्हणून एवढं काम, एवढं काम, एवढं काम त्या चंदूलालच्या व्यापाऱ्याच्या इथे एवढं काम या छोट्याशा बाळप्पानी करावं. पत्नी आहे त्या व्यापाऱ्याची, त्या पत्नीनं त्या चंदूलालच्या
रोज त्या छोट्याशा बाळप्पाला ताट न्यायचं, पितळेचं ताट. त्या पितळेच्या ताटात भाकरी, दूध सगळं कुस्करून त्याचा काला करून या छोट्याशा बाळप्पाला खायला लावायचं. त्याच्याविषयी अपार प्रेम, अपार माया, अपार ममता, जणू काही त्याची दुसरी आईच. जशी कृष्णाची यशोदा, तशी या छोट्याशा बाळप्पाची ही चंदूलालची पत्नी आई आहे. एवढं प्रेम करावं त्याच्यावर, एवढं प्रेम करावं की अक्षरशः त्याच्याकरता जेवढा जीव ओवाळता येईल तेवढा जीव या आणि आई म्हणून त्यांनी ओवाळायचा. एक दिवस आला, एवढी परिपूर्णता, ती भाकरी चुरून दिली त्या ताटामध्ये. रोजचं ते ताट ते ठरलेलं आहे त्या छोट्याशा बाळप्पाचं. आणि त्या बाळप्पानी बस उरलेलं जे काम त्यांच्या वाट्याला येईल प्रामाणिकपणे ते काम करायचं. आणि उरलेल्या वेळामध्ये त्या ध्यानामध्ये, त्या जपामध्ये, त्या साधनेमध्ये, त्या नामस्मरणामध्ये रत राहायचं. आणि ती जेवणाची वेळ झाली की त्या माऊलीनं त्या थाळीमध्ये दूध भाकरी टाकायची आणि या लेकरापुढं आणून ठेवायची. एक दिवस ती थाळी घेतलीये या चंदूलालच्या पत्नीनं, ती थाळी घेतलीये, त्याच्यामध्ये भाकरी चुरली. ती भाकरी चुरता 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 नेमकं त्या ताटलीमध्ये त्या बाईचं लक्ष गेलं. जेवढं लक्ष आता तुमचं कीर्तनात आहे तेवढं लक्ष त्यावेळेला त्या बाईचं ताटलीत होतं. जाग्यात ना तुम्ही? हा, म्हणजे तुम्ही जागे असल्या म्हणजे झालं. ती भाकरी चुरायची चालली, भाकरी चुरता 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 त्या ताटलीकडे पाहिलं, पितळेची ताटली ती. त्या ताटलीकडे ती भाकरी चुरता चुरता या चंदूलालच्या बायकोचं लक्ष गेलं आणि अक्षरशः तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोक्यावरचं आभाळ फाटलं. अक्षरशः तिचं हृदय धडधड 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 वाजायला लागलं. का? खाली त्या ताटामध्ये पाहिलं, त्या पितळेच्या ताटलीमध्ये तिला साक्षात भगवान महावीराचं दर्शन होत होतं. ज्यावेळेला तिने ती ताटली पाहिली, त्या ताटलीतले भगवान महावीर पाहिले. ते भगवान महावीर म्हणजे जैनांचं दैवत. ते जैनांचे मुख्य जे आचार्य आहेत, ते मुख्य आचार्य म्हणजे महावीर आहेत. त्या महावीरांना तिनं पाहिलं. अक्षरशः आश्चर्याचा धक्का त्या चंदूलालच्या पत्नीला बसला. ती ताटली पाहिजे, त्यातले महावीर पाहिजे आणि मग मात्र तिच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. पाहिलं का? अरे अक्षरशः माझ्या भगवान महावीरांचं, माझ्या आराध्याचं, माझ्या सर्वस्वाचं दर्शन मला या ताटलीमध्ये व्हावं. रडतीये, हसतीये, हसतीये, रडतीये. भाकरी चुरायचं विसरून गेलेली आहे. अक्षरशः सर्वस्वाचा विसर पडलाय. त्या ताटलीतल्या महावीरांना पाहतीये. बराच वेळानं ज्या वेळेला भानावरती आली, रडता रडता तिच्या लक्षात आलं की आज माझ्या आराध्याचं, भगवान महावीरांचं दर्शन मला ज्यांच्या ताटलीतून साक्षात माझे महावीर माझ्या पुढे प्रकट झाले, ती ताटली दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, ती ताटली माझ्या बाळप्पाची आहे. काय काय या स्त्रीच्या मनात विचार आले? बस म्हटले, आज मला कळलं, ज्या लेकराला मी नाही नाही ती कामं करायला लावली, मी त्याला गुरु राखायला लावली, मी त्याला झाडलोट करायला लावली, मी त्याला सडा शेण करायला लावलं, मी त्याला भांडी घासायला लावली, मी त्याला नाही एवढे कष्ट उपसायला लावले, पण मला तोपर्यंत कळलं नाही, तोपर्यंत मला जाणीव झाली नाही. आज माझ्या पोटच्या लेकराप्रमाणे मी जर जपलं असतं तर मला ही बोचणी लागली नसती. आज मला कळलं, मी ज्याच्याकडून एवढं सगळं करून घेतलं, त्या माझ्या लेकराला ज्या ताटलीतून मी अन्न देत होते, त्या ताटलीतून माझं आराध्य मला भेटावं. हात जोडले. ही ताटली माझ्या बाळप्पाची, ही ताटली माझ्या लेकराची आहे. आज माझं लेकरू हे नुसतं पोरग नाही सामान्य, ज्याला मी राबवलंय गुरासारखं, ते माझं सामान्य पोरग नुसता बाळप्पा नाही, तो कुणीतरी वेगळा आहे, तो कुणीतरी विशेष आहे. ती ताटली घेतली, त्या ताटलीतली भाकरी बाजूला ठेवली, ती ताटली या डोक्याला लावली. का? ती ताटली खायला देण्याच्या योग्यतेची नाही, ती ताटली पूजण्याच्या योग्यतेची आहे. कारण त्या ताटलीत माझा देव मला दिसलाय, माझा देव मला भेटलाय, माझ्या जीवनाचं कोड पूर्ण झालंय, माझ्या मुक्तीची यात्रा पूर्णत्वाला गेलेली आहे. ती या ताटलीतल्या भगवान महावीरांमुळे. ही ताटली देवघरात ठेवण्याच्या योग्यतेची आहे. उचलली ती ताटली त्या चंदूलालच्या पत्नीनं आणि ती ताटली उचलून देवघरामध्ये नेऊन ठेवली. एक लक्षात ठेवा, ज्यांच्या अन्नाच्या ताटलीमध्ये लोकांना देव भेटला, ज्यांच्या अन्नाच्या ताटलीमध्ये लोकांना देवाचं दर्शन झालं, ज्यांच्या ताटलीत देव भेटत होता, त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातला देव किती जणांनी पाहिला. आणि असा
भगवान बाळूमामांसारखं ज्या वेळेला या छोट्याशा बाळप्पाला बसती ताटली देवघरात ठेवली, या माईनं ती भाकरी तशी कुस्करलेली घेतली आणि बाहेर पडली. माझा बाळप्पा कुठे आहे? माझा बाळप्पा कुठे आहे? माझा बाळप्पा कुठे आहे? कुठे माझं बाळ? कुठे माझं लेकरू? रडतीये, हसतीये, रडतीये, हसतीये. का? त्या बालकाचा अधिकार किती मोठा आहे हे आज तिला कळालंय. जशी आली त्या सगळ्या त्या आणि पशु पक्ष्यांना त्या आणि जे काही असतील जनावर त्यांना चारण्याचं काम या छोट्याशा बाळाचं चाललंय. त्या छोट्याशा बाळाला तिनं लांबून पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी चुकले म्हटले, मला ओळख नाही कळली, मला नाही पटलं, मला नाही कळलं की या एवढ्याशा लेकरातली ताकद एवढी विशाल आहे की त्याच्या अन्नाच्या ताटलीत मला माझं आराध्य भेटावं. मागच्या बसत्या आणि ज्या वेळेला त्या लेकराला पाहिलं पळत गेली आणि त्या एवढ्याशा लेकराच्या चरणाला त्या चंदूलालच्या पत्नीला मिठी मारली. एवढी रडतीये. माझं चुकलं रे बाळा, माझं चुकलं रे लेकरा, मला माफ करशील का? मला माफ करशील? माझं चुकलं, मी तुझा अधिकार नाही ओळखू शकले. आश्चर्य वाटलं या छोट्याशा बाळप्पाला. आई आई मालकीनबाई, आई मालकीनबाई नको म्हणूस, पाप करतोयस तू. आई आई काय झालं? आई आई तुम्ही असं का वागताय? माझं काही चुकलंय का? माझ्याकडून काही कमी पडलंय का? माझी सेवा कमी झालीये का? असं बोलू नकोस, असं बोलू नकोस. माझ्या भक्तीला लाजू नकोस, कमीपणा आणू नकोस. कारण आज मला कळलं तू सामान्य बालक नाही. आज मला कळलं तू फक्त इतर राबणारा कोणीतरी सेवक नाही. आज मला कळलं तू साक्षात माझा भगवान महावीर आहेस, जो माझ्या घरात येऊन राबलाय. मला माफ करशील का रे माझ्या लेकरा? मी तुला खूप राबवलंय, कष्टवलंय, मला माफ करशील? त्या पायावरती मिठी टाकलेली आहे, एवढी रडतीये, एवढी रडतीये. त्यावेळेला या छोट्याशा लेकरानं, या बाळप्पानं विचार केला, बस ज्या दिवशी हिला माझं महत्व कळलं, महत्व हरवी. ज्ञानोबा एके ठिकाणी सांगतात, पिसेपण मिरवी. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपलं महत्व कळतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जवळ आपण थांबायचंच नाही, तिथून आपली यात्रा पुढे चालू करायची. जीवनामध्ये हे ज्याला कळलं तो संत पदाला पोहोचला. कारण असं आहे, स्तुती सगळ्यांना आवडते. महाराजांना म्हणणं ना, वा आकाश महाराज काय गाताय तुम्ही, तुमच्यासारखं गाणं तुम्हीच गावं, मी नाही गाऊ शकत. वा काय हनुमंत महाराज तुमचा आवाज आहे, काय प्रमाणांचा पाठ आहे तुमचा. कृष्णा महाराज वा काय वाजवताय तुम्ही, बासच काय काय वाजवणं आहे तुमचं. पण खरं सांगू म्हणले तुम्ही गाताय भारी, पण आला ना घोटाळा इथं. म्हणजे गाताय तुम्ही चांगले, पण जरा अजून तयारी. असं मी नाही म्हणत. आता हे कोण म्हणतात ते आता मला माहित नाही. यातलं कोणतरी मगाशी म्हणत होतं बाबा, मला काही आता चेहरा कोणाचा माहित नाही, पण मला अंधारात येताना म्हणलं बाबा कोणतरी. ते कोण म्हणलं ते तपसा तुम्हीच. काय म्हणले, कृष्णा महाराज सुंदर वाजवताय तुम्ही, मस्त तुमचं वाजवणं भारी आहे, वाजवतात तुम्ही भारी, पण तयारी थोडी अजून, थोडं तालामध्ये जरा जे मागं पुढं होतंय ते जरा व्यवस्थित. असं मी नाही म्हणत. असं कोण आता ते त्यातलं कोण म्हणते मला काय माहितीये. कोणीतरी येताना फक्त म्हणलं तुम्हाला बघा आज आला अनुभव तर घ्या तुम्ही, असं मी नाही म्हणत. म्हणजे एक लक्षात ठेवा, स्तुती कुणाची आहे, निंदा कुणाची आहे. एक लक्षात ठेवा, ज्याला काहीतरी येतं, ज्याच्याकडे काहीतरी चांगलं आहे. एखादी बाई बघा तुम्ही कीर्तनात येऊ द्या, तिची साडी अपडेट असू द्या, तिचे दागिने मस्त